मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत। येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि या लोकार्पणाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। राम मंदिर ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय हे सगळ्या व्यवस्थांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। मंदिराच्या उभारणीचं काम सध्या पूर्ण वेगाने सुरू आहे। मंदिर परिसरातल्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्था 20 तारखेच्या आत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान मंदिर प्रशासनासमोर आहे। 22 जानेवारीच्या मुख्य कार्यक्रमाला जगभरातून सुमारे 6,500 पेक्षा जास्त मान्यवरांना राम मंदिर न्यासाच्या वतीनं औपचारिकपणे निमंत्रण पाठवण्यात येत आहे। निमंत्रण पाठवण्याचं काम सध्या वेगाने सुरू आहे। काशी विश्वनाथ मंदिर, वैष्णोदेवी मंदिर यासह देशभरातल्या सर्व मोठ्या देवस्थानांच्या प्रमुखांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येत आहे। निमंत्रितांच्या यादीवर नजर टाकली तर अयोध्येतल्या राम मंदिराचा उद्घाटनाचा आणि रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा हा कार्यक्रम किती अभूतपूर्व असेल याची कल्पनाच येते। धर्मगुरू दलाई लामा, श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव, माता अमृतानंदमयी देवी यांच्यासह अनेक धर्मगुरू, देशविदेशातील सुमारे 4,000 पेक्षा जास्त संत महंतांना या सोहळ्यासाठी खास निमंत्रण पाठवण्यात येत आहे। भारतरत्न रतन टाटा यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, गौतम अदानी यांना सुद्धा निमंत्रण आधीच रवाना झाले आहेत। भारतरत्न सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासह क्रीडा क्षेत्रातल्या सर्व दिग्गजांचा यात समावेश आहे। यात क्रिकेटपटू आहेत, कुस्तीपटू आहेत, हॉकीपटू आहेत आणि सर्व खेळांमधले प्रमुख खेळाडू आहेत। 1987 मध्ये देशभरात गाजलेल्या रामायण मालिकेतील राम आणि सीता यांची भूमिका ज्यांनी साकारली होती ते अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया हे सुद्धा खास आमंत्रित आहेत। बॉलिवूडमधले बिग बी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, रजनीकांत, चिरंजीवी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, प्रभास यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टी असो किंवा दाक्षिणात्य, देशभरातल्या छोट्या आणि मोठ्या पडद्याशी संबंधित सर्व दिग्गजांना खास पाहुणे म्हणून अयोध्येतल्या राम मंदिराच्या या कार्यक्रमासाठी निमंत्रण रवाना झाले। इतकंच नाही तर जगभरातल्या 50 देशांचे राजदूत आणि या देशांचे खास प्रतिनिधी, खास पाहुणे, विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून राम मंदिराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आमंत्रित असतील। देशातल्या सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना सुद्धा हळूहळू निमंत्रण पाठवण्यात येत आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह, HD देवेगौडा यांना आधीच निमंत्रण पाठवण्यात आलंय। देशातील सगळ्या पीठांचे शंकराचार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख 25 पदाधिकारी हे सुद्धा निमंत्रितांच्या यादीत आहेत। राम जन्मभूमीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे 96 वर्षांचे लालकृष्ण अडवाणी आणि 90 वर्षांचे मुरली मनोहर जोशी यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलंय। पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे बहुधा ते या समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत। याबरोबर आणखीन 2 व्यक्तींनी राम मंदिराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय। त्यातले एक आहेत CPIM या पक्षानं। CPIM या पक्षानं तर म्हटलंय की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला आपण हजर राहणार नाही। याशिवाय काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी सुद्धा आपण या सोहळ्याला येणार नाही असं कळवलंय। भाजपच्या काही खासदारांनी तर समाजवादी पार्टीला राम मंदिराच्या या सोहळ्यासाठी बोलावू नये अशा प्रकारची विनंती करणारं पत्र राम मंदिर न्यासाला पाठवलंय। रामसेवकांवर गोळ्या चालवणाऱ्यांना या कार्यक्रमाला अजिबात बोलवू नये अशी भूमिका या माध्यमातून मांडण्यात आली। पण हे काही अपवाद सोडले तर राम मंदिराच्या लोकार्पणाचा आणि रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सगळा सोहळा अतिशय भव्य, दिव्य, कदाचित न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा असेल यात काहीच शंका नाही। कारण अखेर या देशाचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं हे अनावरण आहे, लोकार्पण आहे। मंडळी, या सगळ्या सोहळ्याबद्दलची काही खास माहिती आम्ही तुम्हाला सातत्याने देत राहणार आहोत। तुम्हाला ही माहिती कशी वाटते आम्हाला जरूर कळवा। धन्यवाद।